हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकूण 620 जागा आहेत आणि 30 प्रकारची पदं आहेत. मग आता बऱ्याच विद्यार्थी मला फोन करून विचारत आहेत किंवा व्हॉट्सअपला मेसेज करत आहेत की सर, आम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो का? मग आता सर्वांना म्हणजे ज्याचा फोन येत आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज येत आहे त्यांना मी माहिती देतच आहे. पण असं प्रत्येकाला वैयक्तिक माहिती देण्यापेक्षा सर्वच विद्यार्थ्यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती द्यावी यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे. खूप बेसिक अशी माहिती आहे, परंतु बऱ्याच जणांना डाऊट आहे की एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतो का? तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेतील लिपिक आणि इतरही पदं आहेत त्यासाठी NMM म्हणजे ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि NMMC म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन MMMC ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर या 4 विषयांच्या नोट्स व्यवस्थित दिलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला ANMचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोड घ्यायचा असेल तर तो सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. तसंच MPWचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोडसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आता आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे की एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतो का? तर या ठिकाणी पहा, काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे, त्यांच्याकडे मराठीचं 30चं सर्टिफिकेट आहे, इंग्लिशचं 40चं सर्टिफिकेट आहे आणि ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे. मग ते विद्यार्थीनं टायपिंगसाठी सुद्धा पात्र आहेत आणि MPW म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य सेवक या पदासाठी सुद्धा पात्र आहे, कारण त्यासाठी फक्त 12वी सायन्सची पात्रता ठेवलेली आहे. मग तो लिपिडसाठी अर्ज करू शकतो आणि MPWसाठी अर्ज करू शकतो का, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर यस, की एकापेक्षा जास्त पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही जर MPWसाठी पात्र असाल आणि लिपिडसाठी पात्र असाल तर दोन्हीसाठी अर्ज करू शकता. एखाद्याचं BCom झालेलं आहे तर लेखालिपिडसाठी पण तो अर्ज करू शकतो आणि लिपिडसाठी सुद्धा अर्ज तो करू शकतो. त्याचबरोबर काही महिला अशा आहेत, मुली अशा आहेत की त्यांचं ANM झालेलं आहे. मग त्या ANMसाठी जे सेपरेट पद आहे त्यासाठी पण अर्ज करू शकतात आणि आरोग्य सहाय्यिका हे जे पद आहे त्यासाठी सुद्धा अर्ज करू शकतात. किंवा म्हणजे लक्षात आलं आहे ना की एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतो हे याच्यातून स्पष्ट होतं. परंतु प्रत्येक पदासाठीची फी तुम्हाला वेगवेगळी भरावी लागेल. तुम्ही जर समजा 2 पदांसाठी अर्ज करताय तर प्रत्येक पदाची फी वेगळी भरावी लागेल. 3 पदांसाठी अर्ज करत असाल तर 3ही पदांची फी वेगवेगळी भरावी लागेल. 4 पदांसाठी अर्ज करत असाल तर 4ही पदांची फी तुम्हाला वेगवेगळी भरावी लागेल. तर यावरून एक तुमच्या लक्षात आलेलं आहे की एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतो, त्यासाठी काही अडचण नाही. तर आता तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. आणि अजूनही काही माहिती पाहिजे असेल तर तसं व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. परत एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाईल. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.